की ज्या सभागृहामध्ये आलेले सदस्य, निवृत्त होणारे सदस्य सगळ्यांचं स्वागत होतं, त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द बोलण्याची संधी सगळ्यांना मिळते आणि म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा सोहळा आहे असं मी समजतो। आज सभागृहातले एक सदस्य, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा आपण निरोप समारंभ करतो। खरं म्हणजे मी असं म्हणेन की राजकारणामध्ये मतभेद असतात, अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका असतात, कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो, पण या पलीकडचं देखील एक नातं हे राजकारणामध्ये असतं आणि ते नातं असतं सहप्रवासाचं। त्यामुळे मला असं वाटतं की उद्धवजींसोबतचा प्रवास हा आमचा अनेक वर्षाचा राहिलेला आहे, अनेक वर्षाचे आम्ही सहप्रवासी राहिलो आणि निश्चितपणे अनेक चांगल्या गोष्टी समाजाकरता, राज्याकरता एकत्रित करण्याची संधी देखील आम्हाला प्राप्त झाली आणि मला असं वाटतं की एकूणच खरं तर उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। उद्धवजी तसे छायाचित्रकार आहेत आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो निष्णांत, तज्ज्ञ, सुप्रसिद्ध अशा प्रकारचे ते छायाचित्रकार आहेत। महाराष्ट्राच्या विविध छटा या उद्धवजींनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर या ठिकाणी कॅप्चर केले आहेत। मला असं वाटतं की गडकिल्ले, निसर्ग, वारकरी परंपरा हे सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि ही सगळी फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांचं संवेदनशील मन हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्र देशा आणि पाहावा विठ्ठल ही जी त्यांची कामं आहेत ती केवळ छायाचित्रण नाही आहे, तर एक प्रकारे आपल्या संस्कृतीची जपणूक या माध्यमातून करण्याचं काम हे उद्धवजींनी केलं आहे आणि हे करण्याकरता खूप कष्ट देखील अनेक वेळा त्यांनी घेतले आहेत। मला असं वाटतं की जेव्हा वारीचे छायाचित्रण उद्धवजींनी केलं होतं त्यावेळी अतिशय रिस्क घेऊन हेलिकॉप्टरमधनं त्या ठिकाणी उघड्या दरवाजातनं फोटोग्राफी ही त्यांनी त्या काळामध्ये केली। अनेक वेळा जंगलांमध्ये त्यांनी छायाचित्रण केलं आणि म्हणून ही एक आपला जो छंद आहे तो छंद त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासण्याचं काम हे त्यांनी केलं। राजकारणामध्ये आल्यानंतर देखील ते पक्षप्रमुख झाले। पक्षप्रमुख म्हणून जी काही त्या ठिकाणी संकट आली, संघर्ष होता, बराच काळ आम्ही सोबत त्या संकटातनं आणि संघर्षातनं पुढे गेलो। अर्थात माझा आणि त्यांचे अधिक जवळीक ही 2010 नंतर आली आणि 14 नंतर अधिक आली, पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एक मैत्रीची भावना ही निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली आणि मी असं म्हणणार नाही की आज ती नाही, पण शेवटी त्यांच्या राजकीय भूमिका आहेत, आमच्या राजकीय भूमिका आहेत, त्यामुळे आता त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या
त्यामुळे पण एक गोष्ट मला या निमित्ताने निश्चितपणे सांगायची आहे की राजकारणामध्ये काम करत असताना अनेक वेळा मी हे बघितलं की एखादा निर्णय घेत असताना त्याच्या परिणामांची त्यांनी चिंता केली नाही आणि विशेषतः एक जो गुण म्हणजे त्यांची शिवसेना असो की आमच्या शिंदेसाहेबांची शिवसेना असो, जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी एक राजकारणात वेगळा पायंडा पाडला की सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील, ज्याला राजकीय चेहरा नाही अशा व्यक्तीला देखील राजकीय चेहरा देणं आणि त्यातनं राजकीय नेतृत्व उभं करणं, मला असं वाटतं की हा जो गुण आहे हा निश्चितपणे शिकण्यासारखा आहे. बाळासाहेबांनी निश्चितपणे तो गुण आपल्या सर्वांना दिला, उद्धवजींनी जोपासला. आज शिंदेसाहेब देखील आपण जर बघितलं तर राज्यसभेच्या यावेळच्या निवडणुकीत त्यांनी ते जपण्याचंच काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ते मी उद्धवजींनाच देईल. हा अर्थात नाही, ते कागदांच्या नाही, शब्दांच्याच. आणि मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की मिश्किलपणा असतो, अनेक वेळा सहजतेनं, म्हणजे त्यांची जी काही भाषणाची पद्धत देखील आहे ही देखील अतिशय सहजतेनं बोलण्याची किंवा एखाद्या संवादाची अशा पद्धतीनं ते या ठिकाणी सातत्याने बोलताना आपल्याला दिसतात. अनेक वेळा ते भिडताना दिसतात, खूप जोरदार अटॅक करताना दिसतात, जोरदार प्रतिवाद करताना दिसतात, पण त्याचा मूळ स्वभाव तो नाही आहे. त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो मला असं वाटतं की थोडा शांत आहे, संयमी आहे, संबंध ठेवण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. पण राजकारणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आवेश आणावा लागतो, त्याप्रमाणे तो आवेश देखील आणताना आपण त्यांना पाहतो. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट निश्चितपणे अशी वाटते की आता या सभागृहामध्ये ते 6 वर्ष होते, कदाचित त्यांनी ठरवलं तर पुढच्या वेळेसही ते 6 वर्ष या ठिकाणी येतील. पण उद्धवजी, आम्हाला या सभागृहात तुमच्या कोट्या कमी ऐकायला मिळाल्या, त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेतला आणि पुढच्या वेळेस पुन्हा आलात तर जरा जास्त कोट्या तुमच्या आम्हाला या सभागृहात ऐकायला मिळाव्यात, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता खरं तर आम्ही एकत्रित होतो, आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. 260, 259 राहिलेलं कामकाज आहे. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा आज पुन्हा नाही, पुन्हा येईन माझा आहे, पुन्हा भेटू, नाही ते तर भेटूच, त्याला काय. त्यामुळे आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. डॉक्टर नीलमताई गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती आणि ज्येष्ठ नेत्या. खरं म्हणजे नीलमताई डॉक्टर आहेत, लेखिका आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि महिलांच्या विषयांवर सातत्याने झटणाऱ्या त्या आहेत. एक मोठी
विचारांची, साहित्यिकांची पार्श्वभूमी असलेल्या नीलमताई या सातत्याने सामान्य महिलांकरता झटत असलेल्या आपण त्या ठिकाणी बघितल्या.